नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण काय नाही किसलेल्या बटाट्यामध्ये अंडी घालून ना अगदी छान चमचमीत अशी रेसिपी करणार आहोत बरं का. म्हणजे कधी काही भाजीला नसेल ना तर तुम्हाला टेन्शनच नाही बरं का. फक्त 2 ते 3 अंडी वापरून ना अगदी तुम्ही 3 ते 4 लोकांसाठी रेसिपी बनवू शकता. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. सुरुवातीला बघा इथं 2 कच्ची बटाटे घेतलेत. आता ह्या बटाट्यांच्या वरची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. आणि हा बटाटा ना आपण किसून घेणार आहोत. तुम्हाला किती प्रमाणामध्ये करायचं आहे ना त्याच्यानुसार बटाट्यांचं प्रमाण वाढवू शकता, कमी करू शकता बरं का. दोन्ही बटाटे अशा मध्यम खिसणीनेच खिसून घेतलेत. अगदी बारीक तुमच्याकडे खिसणी असेल त्याने खिसून घेऊ शकता किंवा अगदी मोठ्या खिसणीने खिसून घेतला तरीसुद्धा चालेल. बटाट्यांना लगेच फटाफट असा खिसून घ्यायचा आहे आणि लगेच हा पाण्यामध्ये घालायचा आहे. बटाटा हा जर तुम्ही असाच खिसून ठेवला तर तो लाल पडतो. त्याच्यामुळे खिसल्या खिसल्या पाण्यामध्ये घालायचा. बटाट्यामध्ये ना स्टार्चचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे नाही का नाही आपल्याला एक चांगलं 2 ते 3 वेळा बघा ह्या पाण्यातनं धुवून घ्यायचं आहे. अगदी चांगलं स्वच्छ पाणी निघूसपर्यंत. आता हे पाणी आहे ना ते काढून टाकणार आहे आणि नळाखाली ना अगदी 2 पाण्याने आणखीन धुवून घेतलं आहे. बघा आता स्वच्छ निथळ पाणी आलं आहे. आता असाच पाण्यामध्ये खिस ठेवायचा आहे. पुढे कुठे वापरायचा तुम्हाला सांगते. पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे तो लाल पडत नाही. आजच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहेत अंडी. तर इथं 3 इतकी अंडी घेतलीत बघा. अगदी तुम्ही 4-5 अशा अंड्यांचं प्रमाण वाढवू शकता. तुम्हाला किती प्रमाणामध्ये करायचं आहे त्याच्यानुसार बरं का. इथं तर मी 3च अंडी ह्यांचा वापर केलेला आहे. अंडी एकदाच अशी वाटीमध्ये फोडून घेतलीत. आता पुढे तुम्हाला सांगतेच कुठे वापरायचे. जर असे आपण हे बाजूला ठेवूयात. तर इथे एक भांडं घेतलं आहे आणि बघा जो खिसून आपण बटाटा पाण्यामध्ये ठेवला होता ना, तो जमेल तितका दाबून पिळून घ्यायचा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ना, ते घ्यायचं नाही. जमेल तितका पिळून बटाट्याचा किस काढायचा आणि ह्या भांड्यामध्ये घालायचा आहे. आता काय करायचं हा किस जो आहे ना तो जरा मोकळा करूयात. कारण आपण दाबून असा पिळून काढल्यामुळे का नाही अगदी त्याचं घट्ट एका ठिकाणीच लगदा झाला आहे बघा. त्यामुळे जर अशा आपण हा मोकळा करूयात. पाण्यामध्ये ठेवल्यामुळे अगदी पांढरा शुभ्र खिस आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला अंडे. अंडी आपण अगोदरच फोडून बाजूला ठेवली होती का नाही, ते तिन्ही अंडी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण ना चवीनुसार मीठ घालणार आहोत. साधारण एक अर्धा चमच घातलेला आहे, पण चमच हा छोटा आहे बघा. बरोबर थोडीशीच एक पाव चमच इतकी हळद, पाव चमच इतकं मिरपूड घातलेलं आहे. चव टेस्ट छान येते. बाकी ह्याच्यामध्ये कुठलाच मसाला वापरणार नाही. तुम्हाला अगदी ह्याच्यामध्ये बारीक चिरून हिरवी मिरची, बारीक चिरून कोथिंबीर किंवा आणखीन लाल तिखट वगैरे वापरायचं असेल तर वापरू शकता तुम्ही. आता हे सर्व छान प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. म्हणजे अंडं ना छान प्रकारे मिक्स व्हायला हवं. आपण जो बटाट्याचा खीस केला का नाही ते आणि अंडं एकत्र यायला हवं. ह्याच्यामुळे असं छान प्रकारे आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. मला जर अंडं इथे वापरायचं नसेल तर तुम्ही ना बेसन पिठाचं मिश्रण करू शकता आणि मग ह्या बटाट्याच्या किसमध्ये घालून सेम असंच मिसळून घ्यायचं आहे जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर. चला आता हे मिसळून झालं तर गॅसवरती पॅन ठेवला आहे. थोडंसं तेल सगळीकडे लावून घेतलं आहे बघा. आणि तयार केलेलं आता आपण हे मिश्रण आहे ना ते असं सगळीकडे एकसारखं असं घालून घ्यायचं बघा. आणि गॅस खाली ना बारीक ठेवलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर भरून घेत आहे बघा. अगदी तुम्ही ज्यावेळेस आपण फेटून घेतो त्यावेळेस तेव्हा घातली तरीसुद्धा चालेल, पण मी वरून अशी घालते म्हणजे ना ती दिसायला छान दिसते म्हणून. आता याच्यावरती झाकण ठेवूयात. खाली गॅस बारीक ठेवलेला आहे बरं का, 1 ते 1.5 मिनटासाठी. 1-1.5 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे. बघा मस्त ह्याच्या कडा सुटत आहेत आणि कडेने ना थोडंसंच तेल सोडत आहे म्हणजे खाली बाजूनं चांगल्या प्रकारे भाजली जाईल. झाकण ठेवायचं बरं का, कारण आपण ह्याच्यामध्ये बटाटा जो वापरला तो कच्चा वापरला, तो शिजायला हवा का नाही म्हणून. आता बघा काय करायचं, मस्त ह्याच्या कडा सुटल्या जातात, मोकळ्या झालेल्या तुम्हाला दिसत असेल. आता आपण हे पलटी करून घेऊयात. अलगद तुम्हाला थोडंसं कोपरा बघायचा आहे की खाली बाजू लालसर झाले का मग तुम्ही पलटी करून घेऊ शकता. बघा अगदी सहजपणे पलटी करायला आलेलं आहे. आता ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवलं होतं बरं का एखाद्या मिनटासाठी. खाली गॅस बिलकुलसुद्धा वाढवायचा नाही, नाहीतर करपलं जाईल. शिवाय ना बारीक गॅस केल्यामुळे ह्याच्यामध्ये बटाट्याचा जो खीस आहे तो शिजला जाईल, जसं की नरम होईल का नाही म्हणून. आता बघा दोन्ही बाजूनी चांगला लालसर रंग आला आहे. मग आता आपण हे खाली काढून घेतलं आहे. आता त्याच पॅनमध्ये का नाही थोडंसंच तेल घातलं आहे. आता आपण इथे एक वाटण करणार आहोत. त्याच्यासाठी उभा पातळ चिरला कांदा घातला आहे. कांदा हलका लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा मंद आचेवरती बघा. आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा एक टॅमॅटो, तर मध्यम आकाराचा ना रफलीच असा चिरलेला टॅमॅटो तर तो इथे घालून घेतला आणि चांगला आता आपण हे परतून घेऊयात. हलका टॅमॅटो नरम व्हायला हवा का नाही म्हणून. आता याच्यामध्ये ना 4 ते 5 इतक्या लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे. हे सुद्धा ना आपण छान प्रकारे परतून घेऊयात. बघा हे नरम झालं ना, खाली एका डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे ना ते लवकर थंड होईल म्हणून. आता आपल्याला खोबरंसुद्धा वापरायचं आहे. अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये खिसलेलं खोबरंसुद्धा घातलात ना ते सुद्धा छान प्रकारे भाजलं जाईल बरं का. आता बघा ह्या डिशमध्ये काढून घेतलं होतं, पूर्णपणे थंड झालेलं आहे. मग थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं बरं का, गरम असताना काढायचं नाही. आणि बघा इथं ना थोडं सुकं खोबरंसुद्धा मी भाजून घेतलेलं आहे बघा, चांगलं लालसर होईपर्यंत.
थोडीशीच कोथिंबीर घातले आणि मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आता भरड वाटलं त्याच्यामुळे थोडंसंच पाणी घालूयात आणि जमेल ते इतकं बारीक असं आपण वाटून घेणार आहोत. बघा मस्त इथं आपलं हे वाटणसुद्धा तयार झालं. चला आता गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती कढई ठेवले आणि 1.5 पळी ना इतकं तेल घातलं आहे. तेल आपलं गरम झालं की थोडीशीच आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरे छान तडतडले की मग 2 तमालपत्रे घालायचे आहेत आणि आता आपण जे केलेलं वाटण होतं ना ते घालून घेणार आहोत. गॅस खाली बारीक ठेवायचं बरं का आणि चांगलं वाटण भाजून घ्यायचं म्हणजे ह्याच्यातला चांगला कच्चापणा जाऊसपर्यंत बरं का. ऑलरेडी आपण अगोदर कांदा टॅमॅटो तर भाजूनच घेतलेला आहे त्याच्यामुळे इथं जास्तीचा वेळसुद्धा भाजावा लागत नाही. वाटणामध्येच बघा अद्रक आणि लसूण घातलं होतं त्याच्यामुळे इथं पेस्ट घालण्याची गरज नाही. तुम्हाला वाटलंच तर थोडीशी आलं लसूणची पेस्टसुद्धा इथं घालू शकता आणि चांगल्या प्रकारे ही परतून घ्यायची म्हणजे कच्चापणा जातो. आता ह्याच्यामध्ये काही मसाले घालूयात. ते म्हणजे बघा अर्धा चमच लाल तिखट, अर्धा चमच धना पावडर, अर्धा चमच गरम मसाला आणि अर्धा चमच मिरची पावडर घातली रंग छान यावा याच्यासाठी. थोडीशी हळद घालायची साधारण 1 पाव चमच इतकी आणि सगळं नाही चांगलं आपण परतून घेणार आहोत चांगला याचा कच्चापणा जाऊसपर्यंत. तुम्ही घरामध्ये कुठलं तिखट खाताना ते वापरू शकता जसं की कांदा लसूण मसाला वगैरे ना इथे वापरू शकता. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि शिवाय तुम्हाला आणखीन कुठला ह्याच्यामध्ये मसाला वापरायचा असेल तो सुद्धा वापरू शकता जसं की चिकन मसाला, अंडा करी मसाला, शिवाय किचन किंग मसाला असे मसाले तुम्ही वापरू शकता. थोडंसंच ह्याच्यामध्ये ना गरम पाणी घातलं थंड घालायचं नाही आणि मिसळून घेतले. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून गॅस बारीक ठेवून आपण शिजवू देऊयात म्हणजे ह्याच्यातलं तेल सुटेल ना म्हणून. तोपर्यंत बघा अगोदरच आपण ही एक तयारी करून ठेवली होती बघा ते डिशमध्ये काढून घेतलं आणि थंड झालं की मग आपण कापून घेणार आहोत. तुम्हाला बघा नेमकी आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. आज आपण ना अंड्याच्या वडीची अंडा करी करत आहोत बरं का. अगदी आहे का नाही नवीन रेसिपी बरं का. ह्याच्या अगोदर तुम्ही कधीच केलेली नसेल. तर इथं ह्या अंड्याच्या वड्या आपण कापून घेऊयात. आता आज इथं मी बटाट्याचा खिसचा वापर केला. अगदी ह्याच्या अगोदर ना मी कांदा वापरलेला आहे उभा पातळ चिरून. त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. अगदी 4 ते 5 लाख इतके आपल्या व्हिडिओला व्ह्यूज आले. बरेच जणांनी ती करूनसुद्धा पाहिली आणि सर्वांना ती रेसिपी आवडली. तर आज सुद्धा आगळी वेगळी आहे. तिथं कांद्याच्या ऐवजी आपण बटाट्याच्या खिसचा वापर केला त्याच्यामुळे आणखीन ह्या वड्या खायला छान लागतात बरं का. मस्त कापून घेतल्यात बघा चौकोनी जशा आपण कोथिंबीर वडी वगैरे कापतो का नाही तशा. ह्या अशा देखील खायला ना उत्तम लागतात. तुम्ही नाश्त्यामध्ये मुलांना सॉस बरोबर खायला हे दिलात ना 1 नंबर लागतात बरं का. चला बघा आपण मसाला ना झाकून ठेवला होता छान प्रकारे ह्याच्यातलं तेल सुटलं आहे. मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. जितकी तुम्हाला ही करी किंवा कालवण किंवा रस्सा म्हणू शकता तुम्ही ह्याला. जितका घट्ट पातळ हवा ना त्याच्यानुसार पाणी घालू शकता. अगदी जास्त पाणी घालायचं नाही बरं का. अगदी लपलपीतच आपल्याला असं करायचं आहे. तर साधारण एक अर्धा ग्लास इतकंच गरम पाणी घातलेलं आहे. आतापर्यंत आपण मीठ नव्हतं घातलं बघा ह्या ग्रेव्हीमध्ये. मग चवीनुसार थोडं मीठ घालूयात कारण आपल्या वड्यांमध्ये सुद्धा मीठ आहे का नाही म्हणून. आणि मिसळून ना झाकण ठेवूयात आणि ह्याला छान कडकडून उकळी येऊ देऊयात. बघा झाकण काढलेलं आहे मस्त रशाला उकळी आले. मग आपल्या ह्या ज्या वड्या आहेत ना अंड्याच्या त्या सोडून देणार आहोत. बघा अगदी दिसायला किती छान ह्या वड्या दिसतात हो. असा तुम्हाला किती जणांसाठी करायचं नाही त्याच्यानुसार तुम्ही ह्या वड्या ह्याच्यामध्ये सोडू शकता किंवा ताटामध्ये कडेलासुद्धा ह्या वड्या घेऊ शकता बरं का. खायला खूप भारी लागतात. वड्या सोडून वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घातले आणि आपण जरा झाकण ठेवूयात म्हणजे त्या रस्स्यामध्ये छान शिजल्या जातील मस्त लागतील ना म्हणून. बघा 1-2 मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे मस्त खळकून उकळी आलेली आहे. छान दाटसर पण आलेला आहे. रंग देखील मस्त आलेला आहे बघा. आता इथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. बघा असं इतकंच रबरबीत लपतं ठेवलेलं आहे बघा. ह्याच्यापेक्षा तुम्ही आणखीन थोडंसं घट्टसुद्धा करू शकता. अगदी हा वड्यांचा रस्सा ना तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती किंवा भातावरती जरी घेतलात ना तरीसुद्धा खायला 1 नंबर लागते. ना अंडं उकडायचं टेन्शन ना अंडं तुम्हाला सोलायचं. अगदी झटपट अशी तुम्ही अंड्याच्या वड्याची ना ही करी करू शकता. मी नेहमी अंडी उकडूनच जर तुम्ही अंडा करी करत असाल तर एकदा ही अंड्याच्या वड्या करून रस्सा करून बघा. खरंच खूप भन्नाट लागते. शिवाय आगळी वेगळी आहे बरं का. शिवाय नेहमी त्याच चवीच्या जर भाज्या खाऊन कंटाळाला असेल काय तर वेगळं करायचं असेल नक्कीच पाहुणे जरी येणार असेल तर आवर्जून ही अंड्याच्या वड्यांची रेसिपी करून बघा. खूप भारी लागते बरं का. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीमध्ये.